तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये. भावानो, बरेच दिवसानंतर व्हिडिओ येतोय कारण की भावानो वेळच भेटत नाही. तुम्हाला माहीत असेल आता पॉलिटिकलचं म्हणजे राजकारणचं जे काही सीझन चालू आहे तुम्हाला माहीत असेल. ओके, निवडणुकीचं ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेचे जे काही आता निवडणूक भावानो तुम्हाला माहीत असेल. ओके, तर भावानो त्याचे जे काही ऑर्डर आहेत भावानो, भरपूर ऑर्डर आहेत, लक्षात घ्या. आणि ऑर्डर करायला पण वेळ नाही आहे, प्लस आजूबाजूचे भावानो कामं पण भरपूर आहेत, लक्षात घ्या. ओके, तर भावानो काय केलं मी तुमच्यासाठी ना, आता मी कडक म्हणजे जसं जसं वेळ भेटत जाईल इथं बघू शकता माझ्यावर आता डिझाईनचे ऑर्डर आहेत ना, त्याच्यातले मी तुम्हाला PST फाईल व PLP फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ओके, जे इंस्टाग्रामला तुम्ही बघितलं असेल. आणि व्हिडिओ भावनो फिल्मोरावरती व्हिडिओ जो आहे ना तो भावनो येईल, पण त्यासाठी वेळ लागेल कारण की फिल्मोरा जो 14 आहे 14 नंबरचा. ओके, त्याला शिकायला जरा मला वेळ लागणार आहे, लक्षात घ्या. तो झाल्याच्या नंतर मी सर्व तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप पूर्ण मी त्याच्यावरती व्हिडिओ प्रोव्हाइड करून देईल. त्याच्यामध्ये भरपूर सारे ट्रान्झिशन इफेक्ट आहेत, ते तुम्हाला एकदा व्हिडिओमध्ये समजणार नाही, त्याच्यावरती पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला समजावं लागेल. त्याच्यामुळे मी आधी आपले जे काय जे आपले जसं की पॉलिटिकल जे काही बॅनर आहेत त्याच्यावरती मी व्हिडिओ घेऊन येतोय. ओके, त्याच्यानंतर मग ते झाल्याच्यानंतर जसं जसं तुम्ही पॉलिटिकलचे व्हिडिओ डिझाईन करायला लागाल त्याच्यानंतर मग तुम्हाला मी जे आपले काय असणार आहेत म्हणजे जे काय व्हिडिओ असतील फिल्मोरावरती जे एकदम ट्रेंडिंग आणि जो आता लेटेस्ट चालू आहे फिल्मोरा 14. ओके, त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येईन. ओके, फक्त एवढंच प्रश्न पडतो भावनो, जे काही वेळ आहे ती वेळ भेटत नाही. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये भावनो तुम्हाला 2 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे. पासवर्ड कुठे असू शकतो तो मी बोलून सांगितलेला असतो, लक्षात घ्या. PST फाईलची लिंक तुम्हाला भेटणार आहे भावनो, फ्री प्लस असणारे सर्व एडिटेबल मटेरियल. ओके, फक्त पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कारण की भावनो तुमच्यासाठी मी खूप मेहनत करतो. इथं बघू शकता टायमिंग तुम्हाला दिसत असेल, कोणत्या टायमिंगला व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे, लक्षात घ्या, तुम्हाला दिसत असेल. ओके, त्याच्यानंतर इथं बघू शकता भावनो पूर्ण शिकून घ्या कारण की जे काय आहे ते मी पूर्ण एकदम एक्सप्लेन करतो. जे जे मटेरियल ॲड करतो, कुठून ॲड करतो, कसं ॲड करतो, हे सर्व मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ओके, हे तुम्हाला आता या सीझनला तुम्हाला कोणीच सांगणार नाही, जे आपण मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ओके, बॅकग्राऊंडला आपण नॉर्मल इथं बघू शकता कोणता तरी एक कलर घेतलेला आहे, जो की तुम्ही बघितलं असेल जे घरामध्ये भिंती वगैरे असेल त्यामध्ये जो कलर मारतात ना, त्यापैकी एक कलर घेतला आहे. ओके, त्याच्यानंतर हा जो कलर आहे, हा कलर आहे ना भाऊन माझ्यावरती बरेच सारं असं बॅकग्राऊंड आहेत भरपूर सारे, त्याच्यामध्येच मला एक दिसला भाऊन. ओके, चला बोललो आता याला जरा कुठेतरी वापरूया, बघूया कामासाठी निमित्त आपल्याला उपयोगी पडतो का. ओके, तर भाऊनो ह्याला ॲड केल्याच्या नंतर जरा मला नाही वाटत की भाऊनो हा बॅकग्राऊंडसाठी यूज करायला वगैरे. त्याच्यानंतर थोडी क्रिएटिव्हिटी केलीच्या नंतर इथं बघू शकता वरती आलो, प्लस त्याच्यावरती इथं बघू शकता जे काही बिल्डिंग वगैरे असतील त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते वरती मी ते ॲड करून ह्याला बघू शकता व्ह्यू लाईट हे तुम्हाला दिसत असेल, ओव्हरलेचा पॅलेट. बरेच दिवसानंतर भाऊनो सांगतोय, मला पण सांग म्हणजे हे नाही आपलं काय त्याला म्हणतात ते थोडी प्रॅक्टिस नाही आहे कारण की रेग्युलर व्हिडिओ येणं आणि 10 दिवसानंतर व्हिडिओ येणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे, लक्षात घ्या. ओके, याला आता लॉक मारूया, लॉक मारल्याच्या नंतर वरती येतो. ओके, हे जे टेक्स्ट वगैरे हे आपण काय केले बघू शकता, हा झाला आपला बॅकग्राऊंड. नॉर्मल असणारे एकदम क्रिएटिव्हिटी बॅकग्राऊंड बनवलेले आहे. ओके, कोणत्याही पक्षाला बनवू असं हे नका करू की आपण ह्यांचंच का बनवलं, जसे ऑर्डर येईल आपण तर तसं आपले कामं येत जातात. ओके, लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथे बघू शकता आता पुढे आलो, इथे बघू शकता मी खालीन जरा आपल्याला काय करायचं आहे, जे टेक्स्ट वगैरे आहेत ना ते हायलाईट मारायचे. तर हायलाईट मारण्यासाठी आपण इथे एक ब्रश आहे. ओके, नॉर्मल ब्रश असतो आपला, तुम्हाला माहितीच आहे. तो ब्रश मी खालून इथे फिरवला आहे, जो आहे डार्क कलर. त्याच्यानंतर वरती जाऊया, वरती घ्यायच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला इथे दिसते हा जो आपला मुवमेंट आहे. ओके, लेन्स घे, इथे बघू शकता 2 लेन्स टाकलेत कारण की बॅकग्राऊंडमध्ये आपला येल्लो कलर आहे. त्याला बोललो आता येल्लो कलर आहे त्याच्यावरती आपण लेन्स टाकून बघूया, तर लेन्स टाकून एकदम कडकमध्ये दिसतंय आपलं बॅकग्राऊंड. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आता हे एक आहे शेप. हा शेप बघू शकतो आपण कसा ॲड केलेला आहे, जसं की तुम्हाला माहिती असेल फोटो वगैरे जे काही आपण ॲड करतो बॅनरमध्ये. ओके, क्रॉपिंगमध्ये जसं म्हणजे जे फोटो आपण बॉक्समध्ये सेट करतो ना त्याच प्रकारचा आपण इथे रेक्टँगल आहे. पिक्सल लॅबमध्ये पण तुम्हाला PLP फाईल भेटून जाईल. ओके, बरेच जण कमेंट करत असतात भाऊ PLP फाईल नाही आली, PLP फाईल. जसं मला वेळ भेटेल मी PLP फाईल डिझाईन करेल, लक्षात घ्या. ओके, बरेच फाईलच्या PHP फाईल आहेत पण PLP फाईल प्रोव्हाइड नाही केली कारण की ते सर्व मला बनवून परत मोबाईलमध्ये पिक्सल लॅबमध्ये बनावं लागतं. असं नाही की फोटोशॉपची फाईल PLP मध्ये ओपन होते. ओके, जे आहे त्या बनवून क्लिअरमध्ये सांगते. ओके, त्याच्यानंतर हे झालं शेप. पुढे येऊया, बघा मी काय काय ॲड केले, कसं ॲड केलं, हे सर्व तुम्हाला ओपन एडिटेबल मटेरियल भेटणार आहे. जे PST फोटोशॉप युजर असतील त्यांच्यासाठी तर हे PST फाईल आहेच. ओके, नाहीतर जे आहे ते PLP फाईल. ओके, जे पिक्सल लॅब मी त्यासाठी देणार आहे, लक्षात घ्या. पिक्सल लॅबवाल्यांना PLP फाईल एडिटेबल. ओके, हे आपले असणार आहेत उमेदवार. ओके, इथे बघू शकता आता शेप झालं आहे. शेपच्या नंतर इथे फ्लॅग आहेत, हा फ्लॅग तुम्हाला दिसत असेल. ओके, हा फ्लॅगला आपण इथे एरेज मारला, हा फ्लॅग असा आहे तुम्हाला दिसतोय बघू शकता. ओके, तर भावनो जर तुम्हाला आपल्या क्रिएटिव्हिटी डिझाईन बघायची असेल ना तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या, जेणेकरून मी सर्व इंस्टाग्रामला पोस्ट करत असतो. ओके, तर त्याच्यावरती तुम्ही बघू शकता कोणत्या डिझाईन आलेल्या आहेत, कोणत्या डिझाईन येणार आहेत. ओके, कोणकोणत्या डिझाईन आपण बनवतोय
ते सर तुम्हाला इंस्टाग्रामला सर्व अपडेट भेटून जाईल. ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता हे झालं फ्लॅग. हा फ्लॅग आपण कधी ॲड केला, पूर्ण डिझाईन जायच्या नंतर. ओके. सर्व मटेरियल ॲड केल्याच्या नंतर आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. ओके. पहिला पासवर्ड आहे भावानो 2025. ओके. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया. पुढे याच्यानंतर हे आपले उमेदवार आहेत. ओके. त्यांचा फोटो पाहून कटिंग वगैरे मारून घ्यायचा, थोडा इफेक्ट वगैरे इथे ॲडजस्टमेंटमध्ये जायचं आणि कलर, आणि याला आपण थोडीशी शॅडो दिले, तुम्हाला इथे दिसत असेल हलकीशी, जेणेकरून बॅकग्राऊंड नॉर्मल नाही आहे पाहुणे, हे फक्त आहे पाहुणे एकदम कडक निवडणुकीचं बॅनर. ओके. लक्षात घ्या, प्रचारासाठी पाहुणे डिझाईन केलेलं आहे. त्याच्यानंतर इथं आता पुढे येणार आहे आपलं हे झालेलं मुद्दा, मेन मुद्दा. ओके. त्याच्यानंतर आता हे सर्व हा जो बॉक्स आहे इथे आपल्या टायपिंग वगैरे करायचे, जे टेक्स्ट जे तुम्हाला क्लायंटने जर तुम्हाला शायरी वगैरे दिली असेल, त्यांच्या भाषेमध्ये जर तुम्हाला लिहायचं असेल, जसं जसं की आता ही शायरी बघू शकता, मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. हा फॉन्ट आहे भावानो पोपनीस. ओके. जो तुम्हाला गुगल फॉन्ट आहे, गुगल इनपुट फॉन्ट. बरेच जण विचारतात भाऊन तू फॉन्ट कोणते वापरतो, तर फॉन्ट मी भाऊन साधे मराठीच वापरतो, कारण की तुमच्याजवळ फॉन्ट क्रिएटिव्हिटीवाले फॉन्ट नसतात त्यामुळे. ओके. कारण मी तुम्हाला एकदम इझी पडण्यासाठी भाऊन तुमच्यासाठी मी सिम्पल फॉन्ट वापरत असतो. ओके. हा शिल्लिपी फॉन्ट आहे. ओके. जो हा 155 तुम्हाला जो दिसतोय. ओके. जो प्रभाग क्रमांक तुम्हाला दिसत असेल, त्याला आपण ग्रेडियंट वगैरे कलर इथे प्रोव्हाइड केलेले आहे. इथे बघू शकता, मी झूम करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. इथे बघू शकता, याला आपण ग्रेडियंटचा कलर आहे, इथे 3 ग्रेडियंट आहेत, हे आपण ग्रेडियंट दिलेले आहे. ओके. लक्ष 2025 नाळ मातीशी बघू शकता, क्रिएटिव्हिटी, असे आपण हा बॉक्स आहे तोच तुम्हाला मी पिक्सेल लॅबमध्ये प्रोव्हाइड करण्यात आहे. आता तुम्ही म्हणा भाऊ तू फोटोशॉप युजर, फोटोशॉपवाल्यांसाठी सांग, पिक्सेल लॅब भाऊन पिक्सेल लॅबसाठी पण मी सांगतोय. लक्षात घ्या, काय काय यूज करणार आहे, कसं यूज करणार आहे. ओके. पिक्सेल लॅबवरती पण इथे बघू शकता, हे आता खाली हे फ्लॅग आहे, याला बघू शकता आपण कशा पद्धतीने ॲड केलं आहे तुम्हाला दिसत असेल. ओके. जे प्रचारासाठी जे काय असतील, ओके, ते त्यांची क्लिपआर्ट वगैरे आपण यामध्ये ॲड केलेली आहे. इथे तुम्हाला नाव पण आता बघू शकता, हे काय असणार आहे फॉन्ट. हा फॉन्ट आहे सर्व आपण वापरलेला आहे बाळू नाही, पोपनीस. ओके. जो गुगल इनपुट फॉन्ट आहे, सर्व मिक्स फॉन्ट आहेत. लक्षात घ्या, जेणेकरून भाऊन काय होतं ना, थोडं क्रिएटिव्हिटी दिसतं, किंवा 1 ते 2 तुम्ही फॉन्ट पण वापरू शकता. ओके. मी एकदम इझी पडण्यासाठी जे फॉन्ट माझ्याजवळ असतील जवळच्या जवळ ते मी वापरतो. ओके. असं नाही की शोधत बसतो भाऊ ना आता हा फॉन्ट कोणता आहे, तो फॉन्ट कोणता आहे. ओके. क्रिएटिव्हिटी असं काय नाही, जसं जो भेटला जवळ त्याला पण आपण यूज करून टाकला. ओके. हा रॅक्टँगल आहे, रॅक्टँगलला नॉर्मल याला बघू शकता, आहे काय केलं आपण फक्त ऑपोजिट मायनस केले बस, बाकी काहीच नाही, आहे त्या जागेवरती सेट आहे. जेणेकरून आपला जो बॅकग्राऊंड आहे तो डार्क आहे, तो पण आपल्याला एकदम म्हणजे आता इथे बघू बॅकग्राऊंड डार्क आहे, त्याच्यामुळे आपण जे टेक्स्ट लिहिलं आहे ते लाईटवालं लिहिलं आहे. ओके. कारण की व्हाईट वगैरे कलर आहे. जर आपला बॅकग्राऊंड लाईट असता तर आपल्याला टेक्स्ट वगैरे जर असते तर आपल्याला हे असे तुम्हाला दाखवतो मी आता. ओके. ठीक आहे. इथे बघू शकता, ओपन करतो आहे. ठीक आहे. आता इथं बघू शकता बॅकग्राऊंड व्हाईट आहे, पण त्या व्हाईटमध्ये आपण काय केलं, लाईटवाला टेक्स्ट असं आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आता पुढे बघू शकता, पूर्ण एकदम क्रिएटिव्हिटी सर्व ओपन मटेरियल PLP फाईल्ससह तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो भावानो, PLP. ओके. त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. हे झालेली आपली शायरी. आता यांचं जे काय नाव असणार आहे, जे उमेदवार तुम्हाला क्लायंट वगैरे देतील ते नाव वगैरे तुम्ही यामध्ये चेंज करायचं आहे. हे सर्व पिक्सेल लॅबमध्ये तुम्ही एडिट करणार आहात पूर्ण एकदम डिटेलमध्ये. ओके. त्याच्यानंतर इथं आता वरती ब्लँक जागा दिसते ना, तर आता आपण काय करणार इथे, तुम्ही ते जे काही महानगरपालिकेचं जे काही बिल्डिंग वगैरे असेल ती पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. ओके. दुसरा पासवर्ड आहे भावानो 155. ओके. 155. त्याच्यानंतर इथं आता पुढे येऊया. पुढे आल्याच्या नंतर मग आता इथे बघू शकता, ही जागा जी रिकामी तुला दिसते ना, तिला काय करायचं तुम्ही, इथे बघू शकता मी ॲड केलं आहे युवा परवाचा युवा, तुम्हाला माहिती असेल. ओके. हे बघू शकता उमा शिलेदार आहे. ओके. युवा पर्वाचा युवा शिलेदार, हे आपण काय केलेलं आहे ओव्हरलॅपमध्ये यामध्ये ॲड करून टाकलेलं आहे. बॅकग्राऊंड पिक्सेल लॅबमध्ये हा प्रॉब्लेम येईल, त्यासाठी आपण फक्त ऑपोजिट मायनस करून दाखवणार आहे, जे तुम्हाला एकदम समजून जाईल. ओके. किंवा तुम्ही जागा इथं मी ब्लँक देऊन देतो. ओके. जेणेकरून तुम्हाला समजेल. बघू शकता खाली आता काय एवढंच नाव आपण लिहिलं. बघू शकता पूर्ण डिझाईन आपण तुमच्यासमोर प्रोव्हाइड आहे. एकदम सिंपल डिझाईन तुम्ही पिक्सेल लॅबला फुल एडिटेबल तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहे. ओके. चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ कधी येईल माहीत नाही, त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. ओके. चला भेटून पुढल्या व्हिडिओमध्ये भावानो 2 स्टेपमध्ये पासवर्ड सांगितलेले आहेत. ओके. जे काही पासवर्ड आहे ते तुम्ही नक्कीच ऐकले असाल, अशी आशा करतो. मी पुढचा जो काही व्हिडिओ येईल त्यासाठी मी चालतो आता. ओके. चला भेटून पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.